आता तिसरा वीक सुरू झालेला आहे. तर याच्यामध्ये आपला जो आहे ते बरचसं आपण काय खातो, आपण काय न्यूट्रिएंट्स घेतो, काय खायला पाहिजे, कुठं चुकतोय, काय करेक्ट करण्याची गरज आहे, याच्यावर पुढचे 10 सेशन हे असणार आहेत. तर आजचा जो सेशन आहे तर तो अल्कलाईन बॉडी कशी ठेवायची. आपली जी बॉडी आहे ऍसिडिक, बऱ्याच लोकांची बॉडी शरीर हे ऍसिडिक बनलेलं आहे आणि ऍसिडिक बनल्यामुळं खूप सारे चॅलेंजेस फेस करावे लागत आहेत. येस, आज आपला डे 11 आहे आणि डे डे 11 मध्ये आपण आपलं शरीर अल्कलाईन कसं ठेवायचं. प्रत्येकाला शाळेमध्ये आपण मराठी मीडियमचे जरी असाल तरी सायन्समध्ये आपण आम्ल आणि आम्लारी हा आपल्याला विषय होता. जवळपास 6वी 7वीला असे सायन्समध्ये असे आपल्याला चॅप्टर असायचे. आम्ल आम्ल आम्लारी यावर आपला विषय असायचा. काहींना आठवत असेल तर त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. निसर्गामध्ये आम्ल आणि आम्लारी यापासून जे घटक बनलेले आहेत आणि तेच आपल्या शरीरामध्ये सुद्धा असतं. आम्लही असतं आणि आम्लारीही असतात. आम्लही असतं आणि अल्कलाईन पण असते आपली बॉडी. तर आणि हे जे आहे AAM म्हणजे आपण काय खायला पाहिजे, कुठल्या गोष्टी मिस नाही व्हायला पाहिजे, आपला आहार कसा असायला पाहिजे, आपलं डाएट असं कसं असायला पाहिजे. तर याचा हा AAM आम असा फॉर्म्युला आहे. ए म्हणजे अल्कलाईन, आपलं फूड हे अल्कलाईन असलं पाहिजे. दुसरा ए म्हणजे अँटीऑक्सिडंट्स, त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असले पाहिजे. आणि यम म्हणजे मायक्रोन्युट्रियंट्स. म्हणजे हे हे जर आपण AAM या तिन्ही गोष्टी आपल्या आहारामध्ये इन्क्लूड केल्या तर ड्रास्टिक असे चेंजेस आपल्या आरोग्यामध्ये होऊ शकतात. आता मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आम्ल आणि आम्लारी, ऍसिड आणि बेस. ऍसिड आणि बेस इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ऍसिड आणि बेस. तर ऍसिड आणि बेस पासून जवळपास निसर्गामधले सगळे घटक बनलेले आहेत आणि त्याचपासून आपलं शरीर सुद्धा बनलेलं आहे. ते म्हणतात ना, पिंडी ते ब्रह्मांडी, तसं जे जे शरीरात आहे ते पण तेच निसर्गामध्ये आहे, ऍसिड आणि बेस. तर बऱ्याच वेळा आपण ऐकतो की ऍसिडिटी झाली, ऍसिडिटी झाली. पण ही ही ऍसिडिटी आणि आपल्या बॉडीची ऍसिडिटी अजून थोडीशी वेगळी आहे. ऍसिडिटी म्हणजे जेव्हा आपल्याला करपट ढेकरं येतात, अपचन होतं किंवा कडू कडू पडतं किंवा डोकं दुखतं, हे झाले ऍसिडिटीचे लक्षण. ते दिसतात म्हणून आपल्याला कळतं की आपली बॉडी ऍसिडिक झाली. ऍक्च्युली बॉडी ऍसिडिक जी झालेली ती अजून बऱ्याच गोष्टींवर इफेक्ट करत असते. ती फक्त ऍसिडिटीशी मर्यादित नाही राहत. ऍसिडिटी, शरीराची ऍसिडिटी मोजायची तर त्याच्यासाठी काय मेजर कशी केली जाते ती. तर आपलं जे पीएच लेवल आहे तर ती त्या माध्यमातून ती मेजर केली जाते. पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, म्हणजे हायड्रोजन आयनचं बॉडीमध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती आहे त्यावर आपल्या त्या बॉडीचा पीएच म्हणजे आपल्या ब्लडचा पीएच तो अवलंबून असतो. पाण्याचं म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांचे पीएच जे आहेत ते मेजर करू शकतो. पाण्याचा पीएच कोणता असायला पाहिजे, वेगवेगळ्या अन्न पदार्थांचा पीएच काय असतो, कोणत्या पीएच चे अन्न पदार्थ आपण खायला पाहिजे, कोणते टाळायला पाहिजे, आपलं पाणी कोणत्या पीएचचं आहे. म्हणजे त्याचं मेजरमेंट करण्यासाठी एक 0 ते 14 अशी स्केल आहे. 0 ते 7 पीएच असलेले पदार्थ हे ऍसिडिक म्हणून ओळखले जातात. 7 ज्याचा पीएच आहे ते न्यूट्रल असतं आणि 7 ते 14 हे अल्कलाईन असतं. जेव्हा हे 0 ते 7 म्हणजे ऍसिडिक आपली बॉडी बनते, आपलं ब्लड ऍसिडिक बनतं. 7 पेक्षा कमी गेलं की ऍसिडिक व्हायला लागते आपली बॉडी किंवा कुठलाही पदार्थ तो ऍसिडिक म्हणून गणला जातो. जेव्हा 7 असतं ते न्यूट्रल असतं आणि 7 ते 14 आपलं जे शरीर आहे हे 7च्या पुढं म्हणजे स्लाइटली अल्कलाईन असायला पाहिजे. 7.25 7.35 असं आपली बॉडी मेंटेन राहत असते. पण ती 7च्या पुढे जायला पाहिजे. आपल्या बॉडीचा पीएच, ब्लडचा पीएच जर 7च्या खाली गेला तर आपलं बॉडी जी आहे ती ऍसिडिक व्हायला. स्लाइड दिसत आहे सगळ्यांना. आता आपली शरीराची जी सिस्टीम आहे, मी सांगितलंय की 12 सिस्टीम अगदी ऑटोमॅटिक सगळे कामं करत असतात आपल्या शरीरामध्ये. तर तशीच ही ऑटोनॉमस आपली सिस्टीम जी आहे म्हणजे ऑटोमॅटिक सगळ्या ज्या गोष्टी होत असतात, डायजेशन प्रॉपर होत असतं, फुफ्फुसाचं काम व्यवस्थित चालू असतं, म्हणजे आपण इनहेल करतो, एक्झिल करतो, हे सगळं अगदी नकळत सगळ्या गोष्टी घडत असतात. तसंच नकळतपणे आपलं शरीरही आपल्याला न सांगता आपली जी बॉडीची अल्कलाईन लेवल आहे तर ती मेंटेन करत असतं. ती करण्यासाठी शरीराला बरंच काय करावं लागतं. डिटॉक्सिफिकेशन हा त्यातलाच एक पार्ट आहे. जसं बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन जास्त व्हायला लागेल तस तशी आपली बॉडी ही अल्कलाईन व्हायला लागते. आपल्या ब्लडची जी पीएच लेवल आहे तर ती 7.35 ते 7.45 असायला पाहिजे हेल्दी बॉडीमध्ये. तर आपलं आरोग्य हे उत्तम राहू शकतं.
याच्या खाली जर ब्लडची पीएच लेवल गेली की आजारांचं माहेरघर बनायला लागतं. आपली ऑटोनॉमस सिस्टीम जी आहे तर ती शरीरातलं ऍसिड जे आहे ती रिमूव्ह करण्याचं काम वेळोवेळी करत असते. पण जेव्हा आपण खूप काही ऍसिडिक पदार्थ शरीरामध्ये टाकतो किंवा खूप काही स्ट्रेस असतो, झोप पूर्ण झाली नाही, अशा खूप साऱ्या गोष्टींमुळे आपलं ऍसिड जे आहे शरीरातलं ते वाढत असतं. आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय कंट्रोल करू शकतो तर त्या गोष्टी आपण बघायला पाहिजे. आपली स्ट्रेस लेवल कशी मेंटेन ठेवता येईल तेही बघायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शरीरामध्ये काय टाकतो, कुठला पदार्थ टाकतोय की त्याचा अवेअरनेस आपल्या जवळ असला पाहिजे. तर ते पुढे आपण स्लाइड मध्ये येणारच आहे, कुठले पदार्थ आपल्याला टाळायचे आपलं शरीर ऍसिडिक होऊ नये म्हणून. जेव्हा ऍसिडिटी ही खूप वाढते, शरीरातली ऍसिडिटी खूप वाढते, तर त्यावेळेस आपल्या ज्या सेल्स आहेत तर त्या टॉक्झिक बनायला लागतात. त्याच्यामध्ये खूप सारा कचरा जमा होतो आणि टॉक्झिसिटी त्याची एवढी वाढते की एक दिवस म्हणजे हळूहळू त्या सेल्स जे आहेत ते मरायला लागतात. म्हणजेच आपली हेल्थ तिथं खूप सारी डॅमेज होती. म्हणून बॉडीची ऍसिडिक लेवल कमी करणं आणि अल्कलाईन लेवल वाढवणं हे किती गरजेचं आहे ते तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर आपल्या शरीराला ते पीएच लेवल मेंटेन ठेवण्यासाठी खूप एनर्जी खर्च करावी लागते. जेव्हा ती वाढलेली असते तर ते डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी, तो कचरा हे करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. परंतु त्याची एक लिमिट असते. एक एक वेळ अशी येते की शरीर ते बॅलन्स करू शकत नाही आणि तिथं सगळे आपले हेल्थ कोलॅप्स व्हायला सुरुवात होते. आता ही पीएच लेवल जी आहे आपल्या बॉडीची किंवा ऍसिडिटी जी वाढत आहे आणि अल्कलाईन जो नेचर आहे तो कमी होत आहे, तर त्याचा आपल्या लाईफस्टाईलशी कसा संबंध आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण काय खातो, कुठले पदार्थ खातो, त्याच्यावर बरचसं आपल्या बॉडीचं ऍसिडिक नेचर हे अवलंबून असतं. बॉडी ऍसिडिक आहे की अल्कलाईन बनत आहे तर ते त्यावर अवलंबून असतं. पीएच लेवल जी आहे की आपण काय कोणते पदार्थ इनटेक करतो त्यावर अवलंबून आहे. जसे की पिझ्झा, पास्ता, वेफर्स, बिस्किट यासारखे जे जंक फूड आहे त्याच्यामुळे सुद्धा आपली ऍसिडिटी जास्त वाढते शरीराची. शुगरी ड्रिंक्स, आता उन्हाळा आहे, बऱ्याचशा घरांमध्ये स्प्राईट, माझा, मला कुठल्या ब्रँडला बदनाम नाही करायचे, परंतु असे जे पदार्थ आहेत, असे जे कोल्ड ड्रिंक्स आहेत ते अगदी शोकाने घेतले जातात. म्हणजे आजकाल तर असं कल्चर झालेलं आहे की फ्रीजमध्ये त्या बॉटल कंपल्सरी सगळ्यांच्या असतातच. आणि पाहुणे आले किंवा घरातल्यांसाठी सुद्धा एक दुपारच्या वेळी कोल्ड ड्रिंक्स म्हणून ते घेतलं जातं. सरबताच्या ऐवजी आपण ते रिप्लेस केलेलं आहे आता, आणि ते सगळ्यात घातक आहे. सगळ्यात ऍसिडिक, सुपर ऍसिडिक म्हटलं तर हे कोल्ड ड्रिंक्स आहे. सुपर ऍसिडिक कॅटेगरीमध्ये ते हे केले जातात. कारण त्याच्यामध्ये बघा तुम्ही त्यातले जे हे बघितलं, त्याच्या मागे जरी माहिती लिहिलेली असती तर त्याच्यावर लिहिलेलं असतं की ऍसिड रेग्युलेटर. म्हणजे ऍसिड रेग्युलेटर त्यांना ऍड करावं लागतंय म्हणजे त्याची ऍसिडिटी किती असेल याचा एक अंदाज घेऊ शकता. आणि थोडंसं अलर्ट राहायचंय की त्याच्यामध्ये नेमके कुठल्याही पॅकेज पदार्थ घेताना त्यामध्ये नेमकं काय काय आहे तर तेही बघायला पाहिजे. आता हे झालं सगळं जंक फूड बाबत किंवा कोल्ड्रिंक्स बाबत. पण बरेच जण म्हणतात की आम्ही असलं काही खात नाही पण तरी आम्हाला ऍसिडिटी होत. त्याचे जे कारण आहेत तर ते पुढे बघतोय आपण. आपलं जे अन्न, धान्य, भाजीपाला, फळं आहे ते पेस्टिसाइड मुक्त आहेत का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. म्हणजे अगदी इथं शेती करणारे शेतकरी जरी असतील तर त्यांनी गॅरंटीनी सांगायचंय की मी जे माझ्या शेतात उगवतोय त्यावर अजिबात पेस्टिसाइड नाही. हे जर कोणी सांगू शकत असेल तर उत्तम, त्याच्यासारखं नशीबवान कोणी नाही. परंतु आजकाल म्हणजे साधी कोथिंबीर सुद्धा आपल्याला पेस्टिसाइड मुक्त मिळत नाही. प्रत्येक याच्यावर फवारण्या आलेल्या आहेत, प्रत्येक याला केमिकल्स म्हणजे रासायनिक खतं लागतायत आणि त्यामुळं तेच आपल्या याच्यामध्ये उतरत आहेत, आपल्या अन्नधान्यामध्ये उतरत आहे. तर ते खूप घातक आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातली टॉक्झिसिटी वाढती. टॉक्झिन्स डायरेक्ट आपल्या शरीरात जात आहे. ते आपण किती पाण्याने धुवून घेतलं तरी त्यातले पेस्टिसाइड्स किंवा ते कमी होणार नाही, कारण त्यामध्ये अगदी अंश रूपाने ते शिल्लक राहणारच आहे. तर हेही एक कारण आहे आपल्या बॉडीची पीएच लेवल जी आहे ती कमी होण्याचं, म्हणजे ऍसिडिटी वाढण्याचं. त्याचबरोबर पोल्युटेड एअर, जे प्रदूषण एवढं प्रचंड वाढलेलं आहे त्यातून सुद्धा हवेतून आपल्या शरीरामध्ये ते टॉक्झिन्स जात आहे, तेही हे कारण आहे. त्याचबरोबर स्ट्रेस हा तर आता म्हणजे सगळेजण कॉमनच, प्रत्येक जण म्हणायला लागला मला स्ट्रेस आला, स्ट्रेस आला. हा स्ट्रेस मॅनेज आपण
करायला शिकलं पाहिजे. स्ट्रेसमुळे सुद्धा आपलं ऍसिडिटी आहे, शरीराची ऍसिडिटी वाढते, पीएच लेवल जी आहे आपली ती कमी होते, म्हणजेच ऍसिडिटी वाढते. टॉक्झिक पीपल्स, आता हे सुद्धा एक कारण आहे. तुम्ही म्हणाल की असं हे कसं असू शकतं, परंतु जेव्हा आपल्या आजूबाजूला किरकिरे लोक असतील, तर सतत काही कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून वाद घालणारे लोक असतील, तर तेव्हा सुद्धा आपलं मनाची शांतता कुठेतरी ढासळते आणि त्याचा सुद्धा आपल्या स्ट्रेस लेवललाही परिणाम होतो आणि त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. ऍसिडिटी त्यातूनही वाढू शकते. त्याचबरोबर आपलं जी लाईफस्टाईल आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे बरीचशी कामं आपली बैठी आहेत, कुठेही आपल्याला जास्त मुवमेंट करावी लागत नाही, अंगातून घाम निघत नाही, टॉक्झिन्स कुठेही बाहेर पडायला चान्स नाहीये, हेही एक कारण आहे. त्याचबरोबर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्यामधून आपलं जे ऍसिड आहे शरीरातलं, ते मोठ्या प्रमाणात वाढत असतं. आता अल्कलाईन बॉडी आपली का असली पाहिजे, काय कारण आहे? किंवा ऍसिडिटी ऍसिडिटीचं काय, गोळी घेतली की बरं वाटून जातं ना, ओमेज असेल किंवा ओबीडी असेल, वेगवेगळ्या गोळ्या आपल्या सगळ्यांच्या पाठ असतील, मलाही त्या घ्याव्या लागायच्या. गोळी घेतली की ऍसिडिटी बंद होते. मग काय अल्कलाईन शरीर ठेवण्यासाठी काय एफर्ट करायचे? तर सगळ्यात महत्वाचं, डिसीज म्हणजे काय? तर बॉडीमध्ये, बॉडी इज नॉट इज म्हणजे आरामात. तर तिथं आपल्याला डिसीज होतो, म्हणजे जे वेगवेगळे रोग आपल्याला होत असतात, तर तिथं काहीतरी इम्बॅलन्स झालेलं असतं की जे आपली बॉडी कंट्रोल करू शकत नाही. तर इथं जसं ऍसिड जे आहे, ऍसिडचं प्रमाण हे प्रमाणाबाहेर जेव्हा खूप वाढतं, तर तेव्हा आपली बॉडी, आपलं रक्त, आपल्या पेशी सगळ्या ऍसिडिक व्हायला लागतात आणि तिथून आपलं शरीर जे आहे ते वेगवेगळ्या आजारांचं माहेरघर व्हायला लागतं. मग त्यामध्ये फक्त ऍसिडिटीच नाही, तर मूळव्याध, भगंदर किंवा शरीरात इंटरनल ऑर्गन्सला जी सूज येत असते, गर्भाशयाला कोणाच्या सूज येते, कोणाच्या पित्ताशयाला सूज येते, हे सगळं जे कारण आहे, इंटरनल इन्फ्लेमेशन, हे जे आहे ते सुद्धा बॉडीची ऍसिडिटी वाढल्यामुळे होत असतं. की जिथं ती शरीर एक एक टप्पा असा येतो की शरीर म्हणतं की नाही, आता नाही होत माझ्या तुमच्यानी, आणि तिथून मग आपल्या आजारांना सुरुवात होती. जोपर्यंत शरीराला शक्य होतंय तोपर्यंत ते बॉडी डिटॉक्सिफिकेशनचं काम करत राहतं, ऍसिड कमी करण्याचं काम करत राहतं. परंतु एक स्टेज अशी येते की तिथं नाही, काहीच होत नाही, तर मग तिथून आजारांना सुरुवात होते. आता असं संशोधन झालेलं आहे, जपानच्या एका शास्त्रज्ञाने त्याला प्राइज पण मिळालेले आहे, नोबेल प्राइज, की अल्कलाईन बॉडीमध्ये कॅन्सर सुद्धा राहू शकत नाही, कॅन्सरच्या सेल वाढू शकत नाही, असं ते संशोधन आहे. खूप महत्वपूर्ण संशोधन आहे. म्हणजे आपली बॉडी जर जर अल्कलाईन असेल, आपल्या बॉडीची ऍसिडिक लेवल जर आपण कमी केली आणि अल्कलाईन लेवलकडे जर आपण जायला लागलो, म्हणजे आपल्या बॉडीचा पीएच 7 पेक्षा जास्त जर असेल, आपल्या ब्लडचा पीएच, तर आपल्या शरीरामध्ये कॅन्सरची पेशी सुद्धा वाढू शकत नाही. सगळ्यांनी नीट लक्षपूर्वक ऐका. जर कॅन्सर भविष्यामध्ये कधीही होऊ नये असं जर कुणाला वाटत असेल, तर आपली बॉडी अल्कलाईन ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्यांना समजा होऊन गेलेलं आहे, त्यांनी सुद्धा जर अल्कलाईन डाएट फॉलो केलं, तर भविष्यामध्ये पुन्हा त्या गाठी निर्माण होणार नाही. असं हे महत्वपूर्ण संशोधन आहे. तर अल्कलाईन बॉडीचं हेही महत्व आहे. फक्त कॅन्सरच नाही, तर बाकी कुठलेही आजार शक्यतो अल्कलाईन बॉडीमध्ये होत नाही. तुमचं डायबिटीस सुद्धा होणार. येस, इन्फ्लेमेशन, आता मूळव्याधीचं जे कारण आहे ते सुद्धा एक कुठेतरी सूज वाढत असते, बॉडीची ऍसिडिटी वाढत असते, किंवा भगंदर सारखे आजार आहेत, इंटरनल जे काही इश्यू आहेत आपल्या ऑर्गन्सचे, लिव्हरची सूज असेल, किंवा असे जे अगदी इम्पॉर्टंट ऑर्गनची सूज असते, आपली गुदखड्याचा त्रास असेल, कोणाला किडनीचा त्रास असेल, जर आपली बॉडी अल्कलाईन असेल, तर ती सूज जी आहे, इंटरनल सूज, तर ती आपली जी आहे ती कमी होणार आहे. आणि इन्फ्लेमेशन हे बऱ्याचशा आजारांचं हे कारण असतं. शरीरातली जी आतली सूज येत असते, तर त्यातून खूप सारे वेगवेगळे आजार आपल्याला होत असतात. आणि त्यासाठी इन्फ्लेमेशन शरीरात होऊ नये, त्यासाठी आपली बॉडी वरचेवर डिटॉक्स होणं गरजेचं असतं. म्हणजे ऍसिडिक लेवल कमी करणं गरजेचं असतं. बॉडी नॅचरली ते करत असतं, परंतु कधी कधी जेव्हा खूप टॉक्झिन्स शरीरामध्ये जास्त साचतात, ऍसिडिटी जास्त होते, तेव्हा बरेचसे लोक नॅचरोपॅथीच्या मार्गाने किंवा आयुर्वेदिक पंचकर्म करून आपली बॉडी क्लीन करून घेण्याचं काम करतात. खूप छान गोष्ट आहे ती. आपली बॉडी आपण क्लीन करून घेतो, डिटॉक्सिफाय करून घेतो. पण पण त्याच्यानंतर जर आपण पुन्हा तेच रुटीन फॉलो करणार असेल, तर पुन्हा ती ऍसिडिटीची लेवल ती पुन्हा त्याच लेवलला जाणार आहे आणि वरच्यावर तुम्हाला हे काम करावं लागणार आहे. त्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग काय आहे? वरच्या वर सगळं हे करत बसण्यापेक्षा जर आपण आपल्या बॉडीची पीएच लेवल जर मेंटेन ठेवली,
अल्कलाईन ठेवली, अल्कलाइनिटी जर आपल्या बॉडीची मेंटेन केली, तर आपल्याला सारखं सारखं हे नॅचरोपॅथी वाल्यांकडे किंवा आयुर्वेदिक पंचकर्म वाल्यांकडे जाण्याची गरज पडणार नाही. आपण घरच्या घरी आपली बॉडी जी आहे वरचेवर डिटॉक्स करू शकतो. आणि ते आपल्या रोजच्या आहारामध्ये काही चेंजेस केले तर नक्कीच आपण आपली बॉडी जी आहे ती अल्कलाईन ठेवू शकतो. आता हा अल्कलाईन शब्द सगळ्यांनी म्हणजे लक्षात ठेवायचा आहे, की मला माझी बॉडी अल्कलाईन ठेवायची. कुठल्याही आजारापासून जर मुक्त राहायचं तर बॉडी अल्कलाईन असणं हे खूप गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कॅन्सरच्या सेल सुद्धा वाढत नाही अल्कलाईन बॉडीमध्ये. तर त्यासाठी किती महत्वाचं आहे अल्कलाईन बॉडी असणं. आपल्या लाईफस्टाईल मध्ये चेंजेस करून, आपल्या आहारामध्ये चेंजेस करून आपण आपली बॉडी कशी अल्कलाईन ठेवतो तर ते बघूयात. प्रत्येक घास आपण जेव्हा आपण या अनमोल आपल्या शरीरामध्ये टाकतो, कुठलाही घास तोंडातून जेव्हा टाकतो किंवा कुठलंही पेय आपण पितो, तर तेव्हा एक क्षण थांबून विचार करायचा आहे की हे नेमकं मला काय देणार आहे. म्हणजे हे मी जे खात आहे किंवा जे पीत आहे त्यातून नेमकं मला काय मिळणार आहे. न्यूट्रिएंट्स मिळणार आहे, माझं आरोग्य चांगलं होणार आहे, हे सुपर ऍसिडिक आहे आणि मी ते टाळायला पाहिजे, किंवा हे याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त आहे मी ते टाळायला पाहिजे. हे अवेअरनेस जो आहे तो प्रत्येकाला यायला पाहिजे. आज म्हणजे माझीच गोष्ट सांगते. मलाही माझा वगैरे खूप आवडायचं आणि जिथं कुठं मुलांसोबत चान्स जेव्हा घेण्यात येईल तर तेव्हा मी ते कंपल्सरी घ्यायचे, म्हणजे घ्यायचेच, आवडीनं घ्यायचे. परंतु आज माझ्या समोर जर कोणी माझाची बॉटल आणून ठेवली तर मी तिला म्हणजे झाकण सुद्धा उघडत नाही, मी जशीच्या तशी ठेवून देते. कुठं कार्यक्रमात वगैरे गेल्यानंतर आता ती एक स्टेटस सिम्बॉल झालेलं आहे, किंवा माझाची बॉटल वगैरे दिल्या जाते, स्प्राईटची बॉटल दिल्या जाते पाण्याच्या बॉटल सोबतच. तर ते तसं जर दिलं कोणी तर मी ते तिथंच ठेवते किंवा घेतच नाही ते त्यांच्याकडून. तर हा चेंज जो आहे तो प्रत्येकाने आपल्या मध्ये आणायचा आहे. हा अवेअरनेस, आपण काय खातो काय पितो त्याबाबतचा अवेअरनेस जर एकदा आपल्याला आला तर आपण नक्कीच खूप लांब राहू शकतो आजारांपासून. डिटॉक्सिफिकेशन आपलं जे आहे ते वरच्या वर करणं गरजेचं आहे. आता आपला 10 डेजची मॅरेथॉन चालू आहे. बऱ्याच लोकांचं आज मिलिंद सरांनी आत्ताच सांगितलं की आज डिटॉक्स डे आहे, फक्त लिक्विडवर राहायचं आहे. डिटॉक्स डे आहे म्हणजे जेव्हा आपण फक्त ते लिक्विड घेतो, सरांच्या मार्गदर्शनानुसार सगळं घेतो, तर तेव्हा आपलं बॉडी जी आहे ती डिटॉक्स होते. काहींच्या शरीरामध्ये जर डिटॉक्स जास्त म्हणजे टॉक्झिन्स जास्त असतील तर त्यांना थोडंसं डोकेदुखी, उलटी, मळमळ असे आजार होऊ, असा त्रास थोडासा जाणवू शकतो. परंतु असं जर होत असेल तर समजायचं की आपल्याला याची जास्त गरज आहे, डिटॉक्सिफिकेशनची आपल्याला जास्त गरज आहे. आणि तिथं आपण जास्त फोकस करायला. जेव्हा आपली बॉडी ऍसिडिक झाली तर ती मग आता चेंज करू शकतो का, तर नक्कीच आपण आपल्या आहारामध्ये चेंजेस करून आपली ऍसिडिक बॉडी जी आहे ती अल्कलाईन करू शकतो. आता काय सोल्युशन्स आहेत की ज्यामुळे आपण आपली बॉडी अल्कलाईन ठेवू शकतो. मस्ट अवॉइड काही गोष्टी ज्या आहेत त्या कम्प्लिटली अवॉइड करायचं, जसं की सुपर ऍसिडिक आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड. सुपर ऍसिडिक मध्ये तुमचं वेफर्स आहे, कुरकुरे वगैरे जे पॅकेज फूड आहेत, बेकरीचे पदार्थ आहेत, पिझ्झा, पास्ता, बर्गर, हे जे आहेत, वडापाव तुमचा, तो सुद्धा सुपर ऍसिडिक मध्ये. आणि अल्ट्रा प्रोसेस्ड, तर हे जे पदार्थ आहेत तर ते आपण कम्प्लिटली अवॉइड करायचे आहे. आणि ऍसिडिक पदार्थ जे आहेत, काही प्रमाणामध्ये ऍसिडिक पदार्थ आपल्याला खावी लागतात, तर ते जे पदार्थ आहेत ते मॉडरेशन मध्ये खायचे. आता आपलं जे जेवणाचं ताट आहे तर त्यामध्ये आपण बघायचंय की आपण काय 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 घेतो. सगळ्यात पहिले आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही सॅलड घ्या. सॅलड जे आहे तर ते अल्कलाईन कॅटेगरीमध्ये येतं. ते कच्चं जेव्हा आपण घेतो सॅलड तर ते अल्कलाईन कॅटेगरीमध्ये येतं. आणि त्यानंतर आपल्या ज्या पालेभाज्या असतील, फळभाज्या आहेत, त्या सुद्धा अल्कलाईन मध्ये आहेत. आपण जी डाळ, कडधान्य घेतो तर ते स्लाइटली ऍसिडिक आहे, पण मग म्हणून आपण ते ऍसिडिक आहेत म्हणून घ्यायचीच नाही का. वरण जे आहे ते थोडंसं ऍसिडिक असतं, तुरीचं वरण, पण ते घ्यायचंच नाही का, तर घ्यायचं, पण मॉडरेशन मध्ये. काही गोष्टी आपल्याला मॉडरेशन मध्ये घ्यायच्या असतात. पण जे अल्कलाईन फूड आहे ते आपण जास्त प्रमाणात घेतलं तरी हरकत नाही. म्हणजे आपली चपाती सुद्धा स्लाइटली ऍसिडिक आहे, पण आपण ती पूर्णपणे बंद करू शकत नाही ना. चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी वगैरे ते ठीक आहे, त्यापेक्षा त्याची ऍसिडिटी लेवल थोडीशी कमी आहे. तर असे काही ऑप्शन आपण चूज करायचे आहे की जे सुपर ऍसिडिक आहे ते कम्प्लीट टाळायचे आहे, जे ऍसिडिक आहे ते मॉडरेशन मध्ये घ्यायचे. आपण जे सांगतो की तुम्ही कंपल्सरी सॅलड घ्या म्हणजे घ्याच, तर त्याचं कारणच हे आहे की आपल्या प्लेटमध्ये जे बाकीचे पदार्थ थोडेफार ऍसिडिक असतील तर ती लेवल मेंटेन करण्यासाठी, आपली पीएच लेवल अल्कलाईन करण्यासाठी आपण सलाड हे कंपल्सरी खाल्लंच पाहिजे. त्याचबरोबर जे फ्रुट्स आहेत तर ते सुद्धा आपण आपल्या आहारामध्ये असले पाहिजे. हा, मस्ट इन्क्लूड मध्ये म्हणजे तुम्ही काय खाल्लंच पाहिजे
रॉ फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आणि त्याचबरोबर सॅलड सुद्धा. तर हे तुम्ही खाल्लंच पाहिजे. अवॉइड काय करायचंय, जंक फूड आणि कोल्ड्रिंक्स अवॉइड करायचे, बेकरी पदार्थ अवॉइड करायचे आणि ऍसिडिक जे पदार्थ आहेत ते मॉडरेशन मध्ये खायचे. त्याचबरोबर काय कंपल्सरी खायचं रोजच्या आहारामध्ये, तर रॉ फ्रुट्स, व्हेजिटेबल्स अँड सलाड हे जे आहे ते तुम्ही कंपल्सरी रोजच्या आहारामध्ये तुमच्या असलंच पाहिजे. आता जे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स आहेत किंवा प्रोसेस्ड फूड्स आहेत, जसे की बेकरीचे आयटम असतील किंवा ते काय फिंगर चिप्स का काय म्हणतात, बटाटे जे असतात बघा, याच्यासोबत दिले जातं, पिझ्झा वगैरे त्याच्यासोबत दिले जातं. ते सुद्धा म्हणजे त्याच्यावर एवढी प्रोसेस झालेली असते. आता साधा बटाटा जर आपण खाल्ला तर तो त्रासदायक नाही आपल्यासाठी. त्याच्यामधून आपल्याला विटॅमिन्स, मिनरल्स आणि आवश्यक ते घटक मिळणार आहेत बटाट्यामधून. पण त्याच बटाट्यापासून त्याच्यावर प्रोसेस करून जेव्हा ते फिंगर चिप्स का काय असतं ते बनवतात, वेफर्स बनवतात, बटाट्याचे वेगवेगळे तळलेले पदार्थ बनवतात, तर ते जे आहेत तर ते आपल्यासाठी घातक आहेत. ते सुपर ऍसिडिक आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये फॅट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात. तर असे जे पदार्थ आहेत, आता टोमॅटो आहे, टोमॅटो आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे, परंतु त्याच्यावर प्रोसेस करून जेव्हा त्याच्यापासून टोमॅटो केचप बनवलं जातं, टोमॅटो सॉस बनवलं जातं, तेव्हा ते आपल्यासाठी चांगलं नाही, आरोग्यासाठी ते चांगलं नाही. म्हणजे नॅचरल जेवढ्या गोष्टी तुम्ही घ्याल तेवढ्या त्या चांगल्या आहेत. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, उसाचा रस जो आहे, उसाचा रस ओके, जर शुगर त्यामध्ये जास्त आहे, पण साखरेपेक्षा तो बरा. ते जास्त शुगर आहे त्यामुळे ज्यांना वेट लॉस वर आहे त्यांनी तो घ्यायचाच नाही, डायबिटीस वाल्यांनी सुद्धा तो घ्यायचाच नाही. पण जो ऊसाचा रस आहे त्याची जी गुणधर्म आहे तो अल्कलाईन आहे, पण त्याच्याच पासून बनवलेली साखर ही ऍसिडिक आहे. म्हणजे हा फरक आहे. जेव्हा आपण नॅचरली पदार्थ जेव्हा जसेच्या तसे खायला लागतो तर ते अल्कलाईन असतात, पण जेव्हा त्याच्यावर खूप साऱ्या प्रोसेस केल्या जातात आणि अगदी आकर्षक त्याला बनवून पॅकेटमध्ये पॅक करून त्यामध्ये अगदी जाहिराती केल्या जातात, लाखो रुपये त्यावर जाहिरातींवर खर्च करून ते इतकं अट्रॅक्टिव्ह बनवल्या जातात त्या जाहिराती किंवा ते चित्र, की कुणालाही वाटतं की ते आपण एकदा टेस्ट करायलाच पाहिजे. तर असं ते त्यांचं ती सायकोलॉजी असते ती प्रॉडक्ट बनवणाऱ्यांची. परंतु त्यामध्ये आपल्याला कॅलरीज ज्या आहेत त्याच फक्त मिळतात, एमटी कॅलरीज त्यामध्ये असतात. म्हणजे फक्त कॅलरीज त्यातून मिळतात, त्यातून कुठलेही न्यूट्रिएंट्स मिळत नाही. वेफर्सच्या एका पुड्यामधून तुम्हाला कुठलं न्यूट्रिएंट्स मिळतं, कुठलं विटॅमिन्स मिळतं, काय मिळतं? फक्त एमटी कॅलरीज, आणि मिळालंच तर त्याच्यातून तुम्हाला कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल मिळतं, की जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. म्हणजे जेव्हा प्रोसेस्ड फूड जास्त खातो, आपलं आरोग्य वेगवेगळ्या समस्यांचे त्याच्या समोर येऊ शकतात. वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या आपल्या समोर येऊ शकतात. ओबेसिटी वाढते, कारण एमटी कॅलरीज आहेत, खाल्लं की तेवढ्या पुरतं बरं वाटणार, ब्लड मधली शुगर स्पाइक होणार, इन्सुलिन जास्त सिक्रीट होणार, जास्तीचं सिक्रीट झालेलं इन्सुलिन ते या शरीरातल्या जे ग्लुकोज, ब्लड मधलं ग्लुकोज आहे ते घेणार, पेशींपर्यंत पोहोचवणार, आणि त्यातून पेशींकडे जर भरपूर मोठ्या प्रमाणात ग्लुकोज असेल तर ते फॅटच्या स्वरूपामध्ये तुमचं साठवल्या जाणार. म्हणजे तुमची ओबेसिटी तिथं वाढत राहणार. जेव्हा तुम्ही जास्त फक्तच एमटी कॅलरीज घेतात तेव्हा तुमची ओबेसिटी वाढणार. कोलेस्ट्रॉल लेवल सुद्धा तिथं वाढते, कारण प्रोसेस्ड फूड मध्ये काही गुड फॅट वापरलेलं नसतं. खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की त्या आपण कधीच नाही घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीचे बॅड फॅट त्यामध्ये वापरलेलं असतं, तर ते आपल्या कोलेस्ट्रॉल वाढवतं. म्हणजे कॅन्सर, बीपी सारखे तिथपर्यंत सुद्धा आपली हेल्थ खराब होऊ शकते जेव्हा आपण अति प्रमाणात जंक फूड खातो. येस. आणि त्याचबरोबर या पदार्थांमध्ये काय ऍड केलेलं असतं, केमिकल्स असतात, कलर्स असतात, आर्टिफिशियल कलर्स असतात, आणि अनहेल्दी स्वीटनर्स असतात, आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट्स असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण, मी तुम्हाला आधीच सांगितलं की जेव्हा प्रत्येक घास खाताना, प्रत्येक कोणत्याही पदार्थाची चव घेताना जेव्हा आपल्या मध्ये अवेअरनेस असतो की याच्यातून मला काय मिळणार आहे, तर तीच आपली बदलाची पहिली पायरी असते. अवेअरनेस इज द फर्स्ट स्टेप टू चेंज. जेव्हा आपण अवेअर होतो तेव्हा आपण त्या पदार्थांपासून नक्कीच दूर राहायला लागतं. त्या ह्या जंक फूड पासून का दूर राहायचं? आर्टिफिशियल इन्ग्रेडियंट्स त्यात बरेचसे वापरलेले असतात, बरेचसे केमिकल वापरलेले असतात, शुगर, ऍडेड शुगर असती जी शरीरासाठी घातक असती. आपण पुढच्या 2 सेशन मध्ये बघणारच आहोत शुगर आपल्यासाठी किती वाईट आहे ते. एमटी कॅलरीज असतात, नो न्यूट्रिएंट्स, ज्याच्यामध्ये काहीच न्यूट्रिएंट्स नाही, अशा एमटी कॅलरीज जंक फूड मधून आपल्याला मिळतात. त्याचबरोबर
रिफाईंड कार्ब असतं, सिंपल कार्ब ज्याला म्हणतो आपण, की ज्यामुळे आपली क्रेविंग जी आहे सारखी वाढत राहते. जेव्हा कॉम्प्लेक्स कार्ब आपण खातो तर ते त्यातून आपल्याला न्यूट्रिएंट सुद्धा मिळतात आणि त्यामुळे आपली क्रेविंग वाढत नाही, ते पचायलाही थोडासा वेळ लागतो. तर त्यामुळं रिफाईंड कार्ब जे आहेत ते टाळायला पाहिजे, जे आपण या पदार्थांमधून घेत असतो. त्याचबरोबर फायबर जे आहे ते त्यातलं कमी झालेलं असतं. फायबर लेवल कमी असते त्यामधली. ट्रान्स फॅट त्यामध्ये भरपूर असतात, जे सगळ्यात घातक असतात. ट्रान्स फॅट सगळ्यात घातक जर फॅट कोणतं असेल तर ते ट्रान्स फॅट असतं, की जे इन्फ्लेमेशन सुद्धा वाढवतं, शरीरातली सूज वाढवतं आणि त्याचबरोबर जे हे जे आपण पॅकेज्ड फूड असतात कुठलेही असतील, जे आपण अगदी दुकानामधून अगदी याच्याने घेतो किंवा फास्ट आपल्याला ऑप्शन आहे म्हणून, की पटकन घेतलं की मुलंही खुश असतात त्याच्यामध्ये. पण ते जे पदार्थ आहे, आता गव्हाची चपाती जी आहे आपण बनवतो घरामध्ये, आज केली की ती उद्या शक्यतो आपण शिल्लक राहिलेली एक तर आपण नाही खात, जनावराला वगैरे टाकतो किंवा आपण ती शक्यतो म्हणजे खातच नाही. आजची राहिलेली चपाती ही उद्या आपण खात नाही. पण ह्या गव्हापासूनच बनवलेले जे पदार्थ आहे, बिस्किट आहे, 6-6 महिने त्याची एक्सपायरी डेट असते. तर का असते? तर त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स वापरलेले असतात ते टिकवण्यासाठी, सेल्फ लाईफ त्याचं वाढवण्यासाठी, तर त्यामुळं ते टिकतं. अगदी 3 महिने काही पदार्थांची जी एक्सपायरी डेट असते बनवल्यापासून 3 महिन्यांनी ते एक्सपायर होतं, काही 6 महिन्यापर्यंत चालतात. ते ज्युसेस असतात ते सुद्धा अगदी 6-6 महिन्यांपर्यंत ते त्यांची ती सेल्फ लाईफ असते. पण ती सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी अन्न पदार्थाची सेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यामध्ये जे अन्न घटक, त्यामध्ये जे केमिकल युज केलेले जात असतात, तर ते मनुष्याची आयुष्य जे आहे ते कमी करतात. मनुष्याचं सेल्फ लाईफ जे आहे ते कमी करत असतात. म्हणून असे पदार्थ स्ट्रिक्टली अवॉइड करणं गरजेचं आहे. आता लास्ट पार्ट आलाय आपला, आपण काय खायला पाहिजे, काय अवॉइड करायचं ते तर आपण बघितलं. आपण आपल्या बॉडीची पीएच लेवल अल्कलाईन ठेवण्यासाठी काय खायचंय, तर काय अवॉइड करायचं, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड अवॉइड करायचे. काय ऍड करायचं, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स, सॅलड ऍड करायचंय. सॅलड भरपूर खायचंय रोज, प्रत्येकाने प्रत्येकाने रोज 1 किंवा 2 फ्रूट खाल्लेच पाहिजे. व्हेजिटेबल्स भरपूर असले पाहिजे आपल्या आहारामध्ये. आणि त्याचबरोबर हर्बल लाईफनी जे हर्बल लाईफचे जे प्रॉडक्ट आहेत की जे आपल्या बॉडीची अल्कलाईन नेचर वाढवणारे आहेत, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने, तर असे 3 प्रॉडक्ट आपल्याकडे आहेत. ॲलो प्लस, ॲलो कॉन्सन्ट्रेट आणि आपलं शेक. हे 3 प्रॉडक्ट ज्यांच्या आहारामध्ये आहेत तर त्यांची बॉडी जी आहे ती अल्कलाईन होते. आणि असे खूप सारे अनुभव आपल्या फॅमिलीमध्ये आहेत, ते आपण नंतर शेअर करून घेणारच आहोत. पण हे जेव्हा 3 गोष्टी आपल्या आहारामध्ये आपण ऍड करतो आणि त्याचबरोबर फायबर, ऍक्टिव्हेटेड फायबर, फायबर कॉम्प्लेक्स, की जे आपली बॉडी डिटॉक्स करत असते, तर असे पदार्थ जेव्हा आपण आपल्या आहारामध्ये ऍड करतो तेव्हा नक्कीच आपले जे आरोग्य आहे ते खूप छान राहतं आणि आपली बॉडीची पीएच लेवल जी आहे ती अल्कलाईन राहते. अल्कलाईन बॉडी मेंटेन करणं आपल्याला शक्य होतं. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचंय, अवॉइड काय करायचंय, प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड ते अवॉइड करायचंय. फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, सॅलड ऍड करायचंय. आणि हर्बालाइफचे हे जे 3 प्रॉडक्ट आहेत तर ते सुद्धा आपल्याला आपली बॉडीची अल्कलाईन लेवल मेंटेन करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. तर यस, थँक्यू. आज आज एवढंच होतं माझ्याकडून. जरी यातल्या काही टेक्निकल गोष्टी समजल्या नसतील तरी पण जे काही लक्षात आलंय महत्वाचं तेच फक्त लक्षात ठेवायचंय.